भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावामध्ये नारळी पौर्णिमा उत्सव समिती काल्हेर कोळीवाड्याच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सव 2024 मोठ्या आनंदाने उत्साहाने वाजत गाजत भव्य मिरवणुकीसह दर्या राजाला नारळ अर्पण करून मोठ्या उत्साहामध्ये नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला। या शुभप्रसंगी गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ महिला, पुरुष, युवा, तरुण उपस्थित होते। तसेच अग्निमातेच्या आशीर्वादाने नारळी पौर्णिमा उत्सव समितीचे वैभव भोकरे, निलेश भोकरे, अश्विन भोकरे, विकास भोकरे, सागर भोकरे, मयूर भोकरे, योगांश भोकरे, भावेश चौधरी, कुणाल चौधरी, कवेश भोकरे, नयन पाटील, अक्षय भोकरे, नीरज कोळी, तपन भोकरे, कामेश म्हात्रे, रोशन भोकरे, ऋतिक चौधरी, दैवत मुकादम, परेश भोकरे, मानव चौधरी, स्वप्नील भोकरे, लतिकेश चौधरी, प्रतिमेश चौधरी, वावा भोकरे या सर्व मित्रमंडळींनी या उत्सवासाठी विशेष मेहनत घेतली आहे। यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या वतीने आयोजकांचे अभिनंदन करण्यात आले व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। त्यासोबतच आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत देखील करण्यात आले व ज्यांनी यावेळी या सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या त्या सर्व शुभेच्छुकांचे नारळी पौर्णिमा उत्सव समिती काल्हेर कोळीवाड्याच्या वतीने मनापासून आभार देखील व्यक्त करण्यात आले आहे। तर चला पाहूया या शुभप्रसंगी काल्हेर गावामध्ये नारळी पौर्णिमा उत्सव 2024 कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया।
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आता या सणाबद्दल काय बोलायचं झालं तर हा आमचा 6वा वर्ष आहे नारळी पौर्णिमा उत्सवाचा. आणि या उत्सवाचं इंटेन्शन म्हणजे आमचा हेतू म्हणजे सर्व अग्रकुल बांधवांना एकजूट राहण्याचा आणि आपली परंपरा आणि संस्कृती तसेच पुढे चालवत राहण्याचा व मोठी करण्याचा याच्या मागचा आमचा प्रयत्न आणि त्यांचा जो आपल्याला सहकार्य लागतो त्याच्याबद्दल पण आपण बोलायचं गेलं तर ते शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत. उपस्थिती असो किंवा मग कुठला आर्थिक मदत असो ती आपल्याला कोण म्हणजे प्रत्येकाकडून भेटत असते. शेठ झाले यांच्याकडून पण भेटत असते, वैभव दादा यांच्याकडून आज बरेचसे आपले सामाजिक कार्यक्रम आहेत त्यांच्याकडून आपल्याला सहकार्य मिळतच असतो. आणि हा सण मोठा होण्यासाठी त्यांचे आम्हाला तेवढाच हातभार लागतो. तसंच प्रकारे आपल्या कुटुंब बांधवांचा किंवा महिलांचा या सणामध्ये उपस्थिती असल्यामुळे या सणाला एक प्रकारे म्हणजे एक मोठा आणि एक 4 चांद बोलतो आपण तसं या सणाला लागते. एवढं बोलून मी माझं संबोधत आहे.